माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्ट. आज आपण एका इंटरेस्टिंग प्रवासाला निघालो आहोत. डिजिटल कचऱ्यापासून ते थेट पद्धतशीर रचनेपर्यंत आपण कम्प्युटर फाईल सिस्टमची रचना अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. शांतता. आपल्या सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो नाही का, की तो नवीन एकदम फास्ट घेतलेला कम्प्युटर काही महिन्यांतच इतका हळू का होतो, सगळीकडे फाईलींची गर्दी, असं का वाटू लागतं? खरं तर हा अनुभव आपल्या सगळ्यांचाच आहे आणि आज आपण याच प्रश्नाच्या थेट मुळाशी जाणार आहोत. तर आज आपण हे सगळं 5 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण हा डिजिटल पसारा कसा करतो ते बघू. मग या जंक फाईल्स म्हणजे नक्की काय प्रकरण आहे ते उलगडून पाहू. तिसरं, या सगळ्या कचऱ्यामुळे नक्की काय नुकसान होतं. त्यानंतर आपण एक अशी सिस्टम बघणार आहोत जी खास सुव्यवस्थेसाठीच बनवली आहे. आणि शेवटी या सगळ्या गोंधळातून सुस्पष्टतेकडे म्हणजे क्लॅरिटीकडे कसा प्रवास करायचा हे आपण समजून घेऊ. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. आपण जो डिजिटल पसारा करतो त्याबद्दल. आणि गंमत काय माहितीये, ही समस्या खरं तर कॉम्प्युटरची नाहीच आहे, ती आपल्या डिजिटल सवयींमधून तयार होते. बघा, आपण जेव्हा कम्प्युटर वापरतो, अगदी साधं काम, समजा एखादं डॉक्युमेंट उघडलं किंवा इंटरनेटवर काहीतरी शोधलं, प्रत्येक वेळी काही तात्पुरत्या म्हणजे टेम्पररी फाईल्स तयार होत असतात. आणि प्रॉब्लेम हा आहे की यातल्या बऱ्याचशा फाईल्स आपोआप डिलीट होत नाहीत, त्या तशाच मागे पडून राहतात. मग प्रश्न येतो की या मागे राहिलेल्या फाईल्स, ज्यांना आपण जंक फाईल्स म्हणतो, त्या नक्की आहेत तरी काय? चला तर मग आपल्या दुसऱ्या भागात याच जंक फाईल्सची चिरफाड करूया. या जंक फाईल्स काही वेगळ्या ठिकाणाहून येत नाहीत, त्या आपल्या रोजच्या वापरातूनच तयार होतात. म्हणजे कसं, सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो तेव्हा, ते चालवतो तेव्हा, इंटरनेट वापरताना ज्या कॅशचे फाईल्स बनतात त्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपण एखादा सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करतो तेव्हा मागे राहिलेले त्याचे तुकडे, हे सगळे मिळून तो डिजिटल कचरा तयार करतात. आणि इथेच एक मोठी चूक होते, जी मूळ साहित्यात पण सांगितली आहे. अनेकदा काय होतं की सॉफ्टवेअर काढायचं म्हणजे आपण थेट त्याचा फोल्डरच डिलीट करून टाकतो. पण असं केल्याने त्या सॉफ्टवेअरच्या अनेक छोट्या-मोठ्या अनावश्यक फाईल्स सिस्टममध्ये तशाच पडून राहतात आणि मग हा डिजिटल गोंधळ अजूनच वाढत जातो. ठीक आहे, हा सगळा कचरा साठतो, पण त्याने खरंच काय फरक पडतो? एवढ्याशा फाईल्सने काय होणार? तर फरक पडतो, आणि तो खूप मोठा असतो. चला आपल्या तिसऱ्या भागात बघूया की या गोंधळाची आपल्याला नेमकी काय किंमत मोजावी लागते. याचे 2 मोठे परिणाम थेट दिसतात. एक, आपल्या डिस्कमधली खूप सारी जागा उगाचच वाया जाते, म्हणजे अक्षरशः गिगाबाईट्सची जागा. आणि दुसरा, जो खरं तर जास्त त्रासदायक आहे, तो म्हणजे आपल्या सिस्टमचा स्पीड कमी होतो. मग कम्प्युटरला कोणतीही फाईल शोधायला जास्त वेळ लागतो, प्रोग्राम उघडायला वेळ लागतो, अगदी वेबसाईट लोड व्हायलाही नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो. आणि ही फक्त एक लहानशी तांत्रिक अडचण नाहीये. या चित्रात बघू शकता, वेगवेगळ्या प्रकारच्या टेम्पररी फाईल्स आपल्या सिस्टमच्या स्थिरतेवर म्हणजे स्टेबिलिटीवर थेट परिणाम करतात. एका अर्थाने ते आपल्या कॉम्प्युटरच्या आरोग्यासाठीच हानिकारक आहेत. ओके, आत्तापर्यंत आपण प्रॉब्लेम काय आहे हे बघितलं. पण आता आपण आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलणार आहोत. चला, गोंधळाकडून सुव्यवस्थेकडे वळूया. आपण एक अशी सिस्टीम बघणार आहोत जी बनवलीच गेली आहे एका पद्धतशीर रचनेसाठी. इथे बघा, या 2 प्रणालींमधला फरक किती स्पष्ट आहे. एका बाजूला आहे तो डिजिटल गोंधळ, जिथे वेगवेगळ्या कामांमुळे फाईल्स मागे सुटतात आणि सिस्टम हळूहळू स्लो होत जाते. आणि दुसऱ्या बाजूला आहे एक पद्धतशीर रचना, एक अशी सिस्टम जिथे प्रत्येक फाईलचा, प्रत्येक फोल्डरचा उद्देश अगदी सुरुवातीपासूनच ठरलेला असतो, सगळं काही जागच्या जागी. आणि या अप्रतिम रचनेचा पाया आहे युनिक्सचं एक साधं सोपं पण तितकंच पॉवरफुल तत्वज्ञान. ते म्हणजे प्रत्येक गोष्ट एक फाईल आहे. याचा अर्थ काय? तर कम्प्युटरला जोडलेला प्रिंटर असो, एखादी सर्व्हिस असो किंवा अगदी एखादा फोल्डर असो, या सगळ्या गोष्टींना सिस्टम एक फाईल म्हणूनच बघते. आणि यामुळेच एक अतिशय सोपी आणि एकसंध प्रणाली तयार होते. आणि हेच तत्वज्ञान आपल्याला या डिरेक्टरीच्या रचनेत अगदी स्पष्टपणे दिसतं. उदाहरणार्थ, /bin फोल्डरमध्ये सगळ्यांसाठी लागणाऱ्या कमांड्स असतात. /etc मध्ये सिस्टमच्या सगळ्या महत्त्वाच्या सेटिंग्सच्या फाईल्स असतात. आणि /home मध्ये प्रत्येकाच्या पर्सनल फाईल्स. म्हणजे बघा, प्रत्येक गोष्टीसाठी एक पक्की ठरलेली जागा आहे, अगदी आपल्या घरातल्या व्यवस्थित लावलेल्या कपाटासारखं. आणि याच विचारासोबत आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, गोंधळाकडून सुस्पष्टतेकडे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपल्याला नक्की काय शिकायला मिळतं, याचा खरा बोध काय आहे, चला पाहूया. तर मग यावर उपाय काय? फक्त जंक फाईल्स डिलीट करत राहणं? नाही, खरा मुद्दा तो नाहीये. खरा मुद्दा आहे सुनियोजित रचनेच्या शक्तीचा.
एक अशी सिस्टम जी सुरुवातीपासूनच विचारपूर्वक बनवली जाते ती नेहमीच त्या सिस्टमपेक्षा जास्त कार्यक्षम आणि स्थिर असते जिथे असा पसारा वाढत राहतो. आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून थांबवतो. आपल्या कॉम्प्युटरच्या पलीकडे जाऊन विचार करा. आपल्या कामात, आपल्या घरात, आपल्या रोजच्या आयुष्यात आणखी कुठे अशी थोडीशी अधिक रचना, थोडीशी अधिक सुव्यवस्था आणली तर खूप जास्त सुस्पष्टता म्हणजे क्लॅरिटी येऊ शकेल? जरा विचार करून बघा.